श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची ताई या चॅनलमध्ये. बघा, आजचा जो ब्लॉग बनवलेला आहे तो खास आपण देवघरासंबंधी बनवलेला आहे. आता आपला हा दुसरा ब्लॉग आहे. पहिला जो आहे तो आपलं रेणुका मातेचे दर्शन, चांदवडच्या रेणुका मातेचं दर्शन तुम्हाला त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि आपलं स्वामी सूत्र हे मेन चॅनल आहे आणि त्यावर बऱ्याचदा विचारलं जातं की तुमचं देवघर दाखवा, देवांची मांडणी दाखवा. तर त्या चॅनलवर देखील आपण तो व्हिडिओ बनवलेला होता आणि हे ब्लॉगिंगचं चॅनल आहे त्यावरही म्हटलं पहिलीची सुरुवात आहे ती चांदवडच्या देवी मातेने झाली, तर दुसरी जी आहे ती आपल्या देवघरापासून करूया. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघर दाखवत आहे, देवांची मांडणी कशी केलेली आहे. आता ही जी मांडणी आहे ना ती आपण नवरात्रामुळे, घटस्थापनेमुळे थोडीशी बदललेली आहे. जी रोजची असते ती नक्कीच नवरात्र संपल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. पण आजची जी असे आहे ना त्यामध्ये आपण देवी माता काढून ठेवलेली आहे, घटस्थापना केलेली आहे, त्यामुळे देवी माता आपण दुसरीकडे ठेवलेली आहे. तर ही अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे. आता स्वामींची जी मूर्ती आहे ती वरती असते, परंतु आता देवांची मांडणी थोडी वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे स्वामींची मूर्ती आपण थोडी खाली ठेवलेली आहे. आता बघा, घटस्थापना केल्यानंतर काहींच्या घरामध्ये सगळे देव घटी बसवले जातात. म्हणजे काय तर नागिलीच्या पानावर सगळ्या देवांना ठेवलं जातं आणि मग 10 दिवस त्याला स्पर्श केला जात नाही. जे काही आपल्याला नैवेद्य पाणी करायचा आहे तो करायचा, पण पूजा वगैरे, स्नान वगैरे घालणं या गोष्टी केल्या जात नाही. तर काही भागांमध्ये काही भागांमध्ये सगळ्या देवांची पूजा केली जाते. फक्त देवी मातेचा जो टाक आहे किंवा अन्नपूर्णा माता आहे तिला स्पर्श केला जात नाही. तर आमच्या घरामध्ये सगळेच देव ठेवले जातात, त्यामुळे मी अशाच पद्धतीने ठेवलेले आहे. तुमच्याकडे काय पद्धत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आता ही माझी घटस्थापना, साधी भोळी माझी ही घटस्थापना मी केलेली आहे. बघा, इथे लक्ष्मी मातेचा फोटो, त्यानंतर आमची तुळजापूरची कुलदेवी आहे म्हणून तुळजापूरची माता ठेवलेली आहे. तिच्यासमोर आपण कवडा ठेवलेला आहे. कवड्यांचं महत्त्व म्हटलं तर बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे. स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या, त्याचे आपण उपाय देखील सांगितलेले आहे. त्यानंतर हा माझा घट, आणि बघा आता थोडं धान उगवायला सुरुवात झालेली आहे. तर नवरात्री संपेपर्यंत किंवा आपल्या दसऱ्यापर्यंत छान धान येईल अशी मी देवी मातेकडे प्रार्थना करते. आता काही जण हा घट बसवताना मुखवटा वगैरे लावत असतात, त्याची ती पद्धत असते, पण आमच्याकडे तरी असंच बसवतात. नक्कीच पुढच्या वेळेस आपण तसा प्रयत्न करूया. आता तुम्ही कुठलं पारायण करत आहात? मी ह्या नवरात्रीनिमित्त दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करत आहे. त्यासोबतच माझं देवी महात्म्याचं देखील मी एकच पाठ करणार आहे. आता देवी महात्म्याचे मी 2-2 अध्याय वाचत आहे आणि दुर्गा सप्तशतीचे दररोज 2 अध्याय असे आपले 14 पाठ बरोबर होऊन जातील. अशा पद्धतीने आपलं देवघर आहे. आणि हा जो आहे तो मंगल कलश आहे. मंगल कलश आपल्या घरामध्ये असायलाच हवा. जर तुमच्या घरामध्ये अजूनही मंगल कलश नसेल, मंगल कलशाची जर तुम्ही स्थापना केलेली नसेल तर आवर्जून करा. देवघरामध्ये मोरपीस असणं देखील तितकंच गरजेचं आहे. जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा त्यानंतर आपण मोरपिसाने देवांना हवा घालायची असते. अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच देव देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात. हे आहे श्रीयंत्र. फक्त कुंकुमार्चनची सेवा काही झालेली नाही, ती देखील आपल्याला करायची आहे. पण अशा पद्धतीने कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीयंत्र आपण स्वच्छ करून ठेवलेलं आहे. एकदा की कुंकुमार्चन केलं की त्यामध्ये सगळं कुंकू अडकून बसतं. ते तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी मी ब्रशचा वापर करू शकतात. फक्त ब्रश हा नवीन घ्यायचा आहे, जुना ब्रश वापरलेला ब्रश घ्यायचा नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी देवांची मांडणी केलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझं देवघर हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता आपण जाऊया आमच्या गॅलरीमध्ये. आपण काही झाडं लावलेली होती. आपण स्वामी सूत्रावर एक ब्लॉग बनवलेला होता, त्यामध्ये झाडं दाखवलेली होती. ती नुकतीच आणली होती, त्याला काही फुलं वगैरे आलेले नव्हते, पण आता छान एक महिन्याभरामध्ये छान त्याला फुलं आलेली आहेत. तर चला आपण गॅलरीमध्ये जाऊया आणि कशी आपली फुलं झाली आहे हे देखील बघूया. तर चला माझ्यासोबत. तर हे बघा, हे जास्वंदीचं झाड, याला खूप छान आणि सुंदर अशी मोठी मोठी फुलं येतात. खूप आकर्षक फुलं वाटतात. आता देवासाठी आपण काढत असतो, पण सगळीच फुलं काढत नाही, कारण असं झाडावर फुलं छान दिसतात म्हणून शक्यतो आम्ही ते फुलं तोडत नाही. आता हे कोमेजून गेलं आहे. काल छान मोठं झालेलं होतं पण असे कोमेजलं आहे. पण ठीक आहे, फुल झाडावर कोमेजलं तरी चालेल. पण सगळीच फुलं काढण्यापेक्षा जर काही झाडावर ठेवली तर झाडंही छान दिसतात आणि एखादं फुल देवांच्या चरणांवर अर्पण केलं तर त्याचं आपल्याला समाधानही लाभतं. आता ही गुलाबाची झाडं आहे, याला देखील फुलं छान आलेली आणि कळ्या पण तुम्ही बघू शकता. खूप साऱ्या कळ्या या ठिकाणी आलेल्या आहे. गुलाबाचं म्हटलं तर विविध प्रकारचे गुलाब असतात आणि प्रत्येक गुलाब हा मनमोहक असतो. प्रत्येक गुलाब आपल्याला आकर्षित करत असतो. तर हा पांढरा गुलाब आहे. पांढरा गुलाब खास मी लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी घेतलेला आहे. लक्ष्मी मातेला जशी गुलाबाची फुलं, कमळाची फुलं अर्पण केली जातात, तसं पांढऱ्या रंगाची फुलं देखील अर्पण केली जातात आणि म्हणून मी हे पांढऱ्या रंगाचं गुलाब लावलेलं आहे. त्यानंतर
हे लाल गुलाबी रंगाचं गुलाब आहे बघा. आता हे उमललेलं नाही, जेव्हा उमलेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला दाखवेल. आणि हे देखील एक जास्वंद आहे, ते गुलाबी जास्वंद आहे, तसं याचा थोडासा नारंगी कलर असतो, ऑरेंजमध्ये शेड आहे, ऑरेंज आणि लाल असा थोडासा मिक्स आहे. ते उमललं की दाखवेलच. तर बघा आता या बाजूने घराचा व्ह्यू तुम्हाला दाखवते बघा. या बाजूने आपलं घराच्या गॅलरीतून अशा पद्धतीने आपला सगळा व्ह्यू दिसतो. सगळीकडे हिरवळ दिसत आहे. सध्या तरी हिरवळ आहे, पण काही वर्षांनी बघायला गेलं तर सगळं काही भरून जाणार आहे. सिमेंटचं जंगल होणार आहे, कारण सगळीकडे बांधकाम चालू आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू जी हिरवळ आहे ती कुठेतरी कमी होऊ लागली आहे, पण तरीही आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या निसर्गासाठी ते असणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही डोंगरही बघू शकतात. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवला आहे. आणि ही आपली टेरेस. या ठिकाणी खुर्ची ठेवलेली आहे, कारण बघा दिवसभर आपण काहीतरी कामात असतो आणि रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला जागा हवी असते. तर जेव्हाही आम्हाला थोडंसं रिलॅक्स व्हावंसं वाटतं, तेव्हा घरात बसण्यापेक्षा, टी व्ही बघण्यापेक्षा, मोबाईल बघण्यापेक्षा इथे मस्त खुर्चीवर येऊन बघायचं. संध्याकाळचा चहा देखील इथे होतो आणि एक प्रसन्नता वाटते आणि थोडंसं धकाधकीच्या जीवनापासून थोडीशी मोकळीकही मिळते. तर बघा कसं वाटलं तुम्हाला आमचं हे टेरेस गार्डन. छोटंसं आहे, पण कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही याचं थोडंसं डेव्हलप करायचं आहे. वरती देखील आपलं टेरेस आहे बघा. या ठिकाणाहून जिना आहे, इथून जाण्यासाठी आपल्याला जागा आहे. तर वरचं जे आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. तर चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. तुम्हाला ब्लॉग कसे वाटत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. स्वामीसूत्र चॅनलवर तर तुम्ही भरभरून प्रेम देत आहात, पण त्या चॅनलवर आपल्याला असं गप्पा मारता येत नाही किंवा ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या शेअर करता येत नाही. त्यामुळे हे ब्लॉगिंगचं चॅनल बनवलेलं आहे. तर नक्कीच याला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते आणि आजचा ब्लॉग या ठिकाणी थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, काही नवीन गोष्टींसोबत. चला तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.